नमस्कार मंडळी, आपण पाहताय शीतलवाणी। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नागपंचमीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी धार्मिक कथा सांगणार आहे। प्रत्येक कथेतून आपण जसा एक बोध घेत असतो, शिकवण घेत असतो, तसाच बोध, तशीच शिकवण किंवा निसर्गाप्रती आपण कृतज्ञता कशा प्रकारे बाळगली पाहिजे हे सगळं तुम्हाला या कथेच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे। तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी। वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी, पुराण कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करू शकता। आणि ही कथा ऐकत असताना कमेंट्स मध्ये लिहा नागदेवता की जय किंवा तुम्ही ओम नमः शिवाय असं लिहिलं तरीही चालेल, कारण भगवान शिवांनी नागदेवतेला आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे। तर नक्कीच आपण भगवान शिवांचं नामस्मरण केलं तर नागदेवतेपर्यंत आपला नमस्कार हा पोहोचणार आहे। तर चला कथेला सुरुवात करते। मंडळी, ही कथा सुरू होते एका राजापासून। तर या राजाच्या वडिलांचा मृत्यू नागाच्या दंशामुळे झाला होता आणि त्या एका घटनेनंतर राजाच्या मनात असा संताप निर्माण झाला की त्याने संपूर्ण नागवंशाचा विनाश करण्याचा निर्णय घेतला। एक विशाल यज्ञ त्यासाठी सुरू झाला, मंत्रोच्चार देखील तेथे सुरू झाले आणि एकामागून एक नाग स्वतःहून त्या यज्ञाच्या अग्नीकडे ओढले जाऊ लागले। हजारो नाग त्याच्यामध्ये जळत होते, पण या राजाचा राग काही शांत होत नव्हता, कारण नागाच्या दंशामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता। तर त्यांना एकच नाग हवा होता, तो म्हणजे तक्षक, कारण तक्षकानेच त्यांच्या वडिलांचा जीव घेतला होता। तर एक तरुण ऋषी त्या यज्ञाच्या ठिकाणी येतात, कारण तक्षक सुद्धा आता अग्नीमध्ये पडणारच होता। तेवढ्यात एक तरुण ऋषी तिथे आले आणि त्यांनी राजाकडे एक वर मागितला। त्या एका वरामुळे संपूर्ण नागवंशाचा विनाश तेथेच थांबला। पण ते ऋषी नेमके कोण होते, त्यांचा नागवंशाशी नेमका काय संबंध होता आणि एका राजाच्या सुडापासून हजारो निरपराध जीवांना त्या ऋषींनी कसं वाचवलं, नागपंचमीच्या निमित्ताने आज शीतलवाणीवर ऐकूया ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कथा। राग, सूड, क्षमा आणि निसर्गाबद्दलचा आदर शिकवणारी ही धार्मिक कथा तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे। तेव्हा लाभ तुम्ही घ्यावा असा मी आग्रह तुम्हाला करते। चला सुरुवात करूया राजा परीक्षिताच्या त्या एका चुकीपासून जिथून या कथेची सुरुवात होते। तर मंडळी, ही कथा सुरू होते महाभारताच्या काळानंतरच्या एका पराक्रमी राजापासून। राजा परीक्षित त्यांचं नाव। परीक्षित हे पांडवांचे वंशज होते। अभिमन्यू आणि उत्तरेचा पुत्र, अर्जुनाचा नातू म्हणजे राजा परीक्षित। पांडवांनी राज्याचा त्याग केल्यानंतर राजा परीक्षिताने हस्तिनापूरची जबाबदारी अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळली। ते पराक्रमी तर होतेच, पण त्याचबरोबर धर्म आणि प्रजेच्या कल्याणाला महत्त्व देणारा राजा म्हणून सुद्धा त्यांची ख्याती होती। एके दिवशी राजा परीक्षित शिकार करण्यासाठी जंगलात गेला। दिवसभर जंगलात फिरल्यामुळे त्याला खूप तहान आणि भूक लागली होती। तो एका आश्रमाजवळ पोहोचला। आश्रमामध्ये एक ऋषी ध्यानात मग्न बसले होते। परीक्षिताने त्यांच्याकडे पाणी मागितलं, पण ऋषी हे अत्यंत म्हणजे खूप अशा गाढ ध्यानामध्ये असल्यामुळे त्यांनी राजाच्या बोलण्याकडे काहीच लक्ष दिलं नाही। म्हणजे थोडक्यात काय, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं राजाच्या दृष्टीने। आता या राजाला वाटलं, मी राजा असूनही हे ऋषी माझ्याकडे पाहत नाहीत। तहान, थकवा आणि त्या क्षणाचा राग यामुळे त्यांच्याकडून एक फार मोठी चूक झाली। आश्रमाजवळ त्यांना एक मृत साप दिसला, म्हणजे राजा परीक्षिताला तिथे एक मेलेला साप दिसला। परीक्षित राजाने काय केलं, धनुष्याच्या टोकाने तो मेलेला साप उचलला आणि ऋषींच्या गळ्यामध्ये ठेवला। काही क्षणांनी त्याला आपल्या कृतीची जाणीव झाली, पण तोपर्यंत तो आश्रम सोडून निघून गेला होता। मंडळी, एखाद्या क्षणाचा राग माणसाला किती मोठ्या संकटामध्ये घेऊन जाऊ शकतो याची सुरुवात इथेच झाली होती। त्या ऋषींचा पुत्र होता शृंगी। जेव्हा त्याला आपल्या वडिलांचा अपमान झाल्याचं समजलं तेव्हा त्याला प्रचंड राग आला आणि संतापाच्या भरात त्याने राजा परीक्षिताला शाप दिला।
7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल. शाप उच्चारला गेला आणि ही बातमी थेट राजा परीक्षितापर्यंत पोहोचली. आता मात्र राजाला आपल्या चुकीची खरी जाणीव झाली होती. त्याने ऋषींचा अपमान केला नसता तर हा शाप त्यांना मिळालाच नसता. पूर्वीच्या बऱ्याच पुराण कथांमध्ये, धार्मिक कथांमध्ये आपण ऐकतो की त्या काळी ऋषींचा शाप म्हणजे ती शापवाणी खरी ठरायची आणि त्याला खूप महत्त्व दिलं जायचं आणि एकदा उच्चारली गेलेली शापवाणी ही कधीच मागे घेतली जात नसायची. त्याला मोठं प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागायचं. तर अशा पद्धतीने राजा परीक्षिताच्या या चुकीमुळे किंवा क्षणात आलेल्या रागामुळे त्याने एक चूक केली. मृत साप ऋषींच्या गळ्यामध्ये ठेवून दिला आणि अर्थातच त्यामुळेच या राजाला शाप मिळाला होता की एक तक्षक नावाचा नाग याला दंश करेल आणि यामुळेच राजाचा मृत्यू होईल. तर त्याने स्वतःला मृत्यूसाठी तयार केलं, कारण शापवाणी तर काही मागे घेतली जाऊ शकणार नव्हती. एकदा उच्चारला, तो शब्द उच्चारला. आणि श्रीमद भागवताच्या परंपरेनुसार शेवटचे दिवस भगवंताचं स्मरण आणि कथा ऐकण्यात घालवले अशी प्रसिद्ध कथा आहे. राजा परीक्षिताने स्वतःला मृत्यूसाठी तयार केलं आणि त्यासाठीच म्हणून आता आपले शेवटचे दिवस राहिलेले आहेत. तर मग भगवंताचं स्मरण या राजा परीक्षिताने केलं. त्याशिवाय भगवंताच्या काही ज्या कथा असतात, पुराण कथा, धार्मिक कथा, व्रतवैकल्यांच्या कथा, बऱ्याच गोष्टी म्हणजे परमार्थ करण्यामध्ये या राजाने वेळ घालवला. आणि मग 7वा दिवस उजाडला. राजाचा जीव घेण्यासाठी एक भयंकर नाग हस्तिनापूरच्या दिशेने निघाला होता. त्याचं नाव होतं तक्षक. पण तक्षक परीक्षितापर्यंत पोहोचण्याआधीच एक अशी घटना घडली ज्यामुळे तक्षक आणि परीक्षित यांच्यातील हा प्रसंग आणखी विलक्षण बनला. तक्षक नेमका कोण होता आणि त्याने परीक्षिताचा जीव कसा घेतला हे सुद्धा आपण कथेच्या पुढच्या भागात आता लगेच जाणून घेऊयात. 7वा दिवस जवळ येत होता. राजा परीक्षिताला माहिती होतं की आज तक्षक नागाच्या दंशाने त्याचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे त्याने स्वतःभोवती कडक सुरक्षा ठेवली होती. राजवाड्याभोवती पहारेकरी होते. औषध म्हणजे साप जर चावला, नाग जर चावला तर त्याच्यानंतर काय औषध उपचार आपण केले पाहिजे, कोणते वैद्य त्यासाठी हवे, ही सगळी तयारी राजा परीक्षिताने तयार ठेवली होती. नाग आत येऊ नये म्हणून शक्य ती सर्व काळजी घेतली जात होती. पण मंडळी, मृत्यू ठरलेला असेल तर माणूस कितीही सावध राहिला तरी नियतीचा मार्ग कोणी थांबवू शकतं का? नाही. म्हणूनच तर मृत्यूला, मरणाला त्रिकाल बाधित सत्य असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये गरीब, श्रीमंत, राजा, रंक म्हणजे कोणताच भेदभाव केला जात नाही. कुणीही त्यातून आजपर्यंत सुटलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला जो जन्म मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण चांगलं कर्म कसं केलं पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशा आचरण केल्या पाहिजे, तर याच्यावरच आपण भर द्यायला हवा. बघूयात आता राजा परीक्षिताच्या बाबतीत नेमकं काय घडतंय. त्याने कुकर्म किंवा वाईट कर्म कुठेतरी रागाच्या भरात केलेलं होतंच, त्याच्यामुळे त्याला शिक्षा कशी मिळते किंवा त्याच्या बाबतीत आता पुढे काय होतं ते आपल्याला ऐकायचं आहे. तर बघा मंडळी, त्या दिवशी एक ब्राह्मण राजा परीक्षिताला भेटण्यासाठी येत होता. त्यांचं नाव होतं कश्यप. कश्यपाला सर्पदंशावर उपचार करण्याचं चांगलं ज्ञान होतं. त्याला वाटत होतं की तक्षकाने दंश केला तरी तो राजाला वाचवू शकतो. तो राजवाड्याच्या दिशेने निघाला होता, पण वाटेत त्याची भेट झाली स्वतः तक्षक नागाशी. तक्षकाने काश्यपाला विचारलं, तू कुठे चालला आहेस? काश्यपाने सांगितलं, राजा परीक्षिताला सर्पदंशापासून वाचवण्यासाठी मी जात आहे. तक्षकाला हे ऐकून आश्चर्य वाटलं. त्याने काश्यपाच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तक्षकाने एका मोठ्या वृक्षाला दंश केला. क्षणात त्याच्या विषाने तो हिरवागार असलेला वृक्ष जळून खाक झाला. काश्यपाने आपल्या मंत्रशक्तीने त्या वृक्षाला पुन्हा जिवंत केलं. तक्षकाला समजलं, हा मनुष्य तर खरोखरच परीक्षिताला वाचवू शकतो. मग तक्षकाने काश्यपाला मोठं धन देण्याचं आमिष दाखवलं. काश्यपाने ते स्वीकारलं आणि तो परतला. अशी महाभारतातील कथा आपल्याला सांगते. आणि आता तक्षकासाठी राजा परीक्षितापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा मोकळा झालेला होता. पण तक्षक राजवाड्यामध्ये सरळ गेला नाही. त्याने एक युक्ती केली. तो आणि त्याचे साथीदार ऋषींच्या वेशात राजाकडे गेले. त्यांच्याकडे फळं होती. राजाला मुळीच सुद्धा संशय येणार नाही अशी पूर्ण व्यवस्था या तक्षक नागाने केली होती. त्या फळांपैकी एका फळात तक्षकाने स्वतःला लपवलं होतं.
थोड्या वेळाने त्या फळातून एक छोटासा कीटक बाहेर आला आणि पाहता पाहता त्याने आपलं खरं रूप म्हणजे नागाचं जे काही अक्राळ विक्राळ भयंकर रूप होतं ते त्याने धारण केलं. तो होता तक्षक. राजा परीक्षिताला आपला मृत्यू समोर उभा असल्याचं कळालं, पण तरीही त्याने त्याला स्वीकारलं. तक्षकाने परीक्षिताला दंश केला आणि राजा परीक्षिताचा तेथे मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा परीक्षिताचा पुत्र जनमेजय याच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्याच्या मनामध्ये आपल्याला पितृशोक झालेला आहे किंवा आपल्या वडिलांचं निधन झालेलं आहे याच्या दुःखापेक्षा त्याच्या मनामध्ये सुडाची आग ही जास्त प्रमाणामध्ये पेटली. तर राजा परीक्षित हे अर्जुनाचे पुत्र आणि परीक्षित राजाचा पुत्र जनमेजय. तर या जनमेजयाने ठरवलं, तक्षकाने माझ्या वडिलांचा जीव घेतलेला आहे, त्यांना मारून टाकलेला आहे. आता या एका नागामुळे संपूर्ण नागवंशाला शिक्षा ही मिळणारच. आणि मग सुरू झाला एक असा यज्ञ ज्यामुळे पृथ्वीवरील असंख्य नागांचा जीव धोक्यामध्ये आला. जनमेजयाने नेमका कोणता यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये नागांना अग्नीत कसं ओढलं जाऊ लागलं हे आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे आता लगेच ऐकूया. मंडळी, राजा परीक्षिताचा मृत्यू झाला आणि ही बातमी जेव्हा त्याचा पुत्र जनमेजय याला समजली तेव्हा त्याच्या मनात दुःखासोबत प्रचंड क्रोध निर्माण झाला. त्याला आपल्या वडिलांचा मृत्यू विसरता येत नव्हता. त्याच्या मनात एकच विचार होता, तक्षकाने माझ्या वडिलांना मारलं, आता तक्षकाला शिक्षा होणार. पण जनमेजयाचा राग फक्त तक्षकापुरता राहिलेला नव्हता. त्याने ठरवलं, तक्षकासोबत संपूर्ण नागवंशाचाच मी नाश करणार, म्हणजे कोणताही नाग भविष्यामध्ये आपल्याला त्रास द्यायला येणार नाही. यासाठी त्याने मोठा सर्पसत्र यज्ञ आयोजित केला. देशभरातून विद्वान ऋषी ब्राह्मणांना तेथे बोलवण्यात आलं. विशाल यज्ञकुंड तयार करण्यात आला. मंत्रोच्चार सुरू झाले आणि मग एक अद्भुत भयावह अशी घटना घडू लागली. ऋषींनी मंत्र उच्चारताच दूरच्या ठिकाणी असलेले नाग जणू काही अदृश्य शक्तीने खेचले जाऊ लागले. एकामागून एक नाग आकाशातून सर्व बाजूंनी किंवा जिथे जिथे त्यांचं स्थान असेल, जिथे जिथे ते वास्तव्याला असतील तिथून ते येऊ लागले आणि थेट यज्ञाच्या आगीमध्ये पडू लागले. नाग कितीही पळण्याचा प्रयत्न करत असले तरी त्या मंत्रांच्या प्रभावापासून त्यांची सुटका होणं आता मुळीच शक्य नव्हतं. यज्ञाची ज्वाला वाढत होती, नागांची संख्या कमी होत होती, पण जनमेजयाचा क्रोध अजूनही शांत झालेला नव्हता. कारण त्याला प्रतीक्षा होती, तक्षक नाग कधी येतो आणि कधी तो या अग्नीमध्ये पडतो. तर तक्षक कुठे आहे राजाने ऋषींना विचारलं, पण तक्षक अद्याप त्यांच्या हाती सापडलेलाच नव्हता. कारण तक्षकाला आपल्या जीवाला धोका असल्याचं समजलं होतं. तो पळत सुटला आणि शेवटी त्याने आश्रय घेतला देवराज इंद्राचा. तक्षक इंद्राच्या आश्रयाला गेला होता, पण जनमेजयाने काही आपला यज्ञ थांबवला नव्हता. त्याने प्रणच घेतला होता की माझ्या वडिलांना ज्याने मारलं त्याला मी मारल्याशिवाय किंवा त्याच्या संपूर्ण वंशालाच मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आता त्याला म्हणजे राजाला जेव्हा कळलं, जनमेजयाला जेव्हा कळलं की या तक्षक नागाने देवराज इंद्रांचा सहारा घेतलेला आहे, पण तक्षकाला तिथूनही तो ओढून आणायला तयार होता. आता परिस्थिती इतकी भयंकर झाली की तक्षकासोबत इंद्रालाही यज्ञाच्या प्रभावाने ओढलं जाण्याची शक्यता ही दाट निर्माण झाली. सगळीकडे त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. असं वाटत होतं की आता तक्षकाचा विनाश निश्चित आहे आणि कदाचित त्याच्यासोबत नागवंशाचा सुद्धा अंत होणार आहे. पण नागवंश वाचवण्यासाठी एका तरुण ऋषीचा जन्म यापूर्वीच झालेला होता आणि त्यांचं नाव होतं आस्तिक. पण आस्तिक नेमका कोण होता, त्याचा नागवंशाशी नेमका काय संबंध होता आणि तो जनमेजयाचा हा भयंकर यज्ञ थांबवू शकेल का, हेच आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. मंडळी, एकीकडे जनमेजयाचा भयंकर सर्पसत्र यज्ञ सुरू होता आणि दुसरीकडे नागवंशाचं रक्षण करण्यासाठी एका महान ऋषीचा जन्म झालेला होता. हा ऋषी म्हणजे आस्तिक मुनी. पण आस्तिकांचा जन्म ही सुद्धा एक विलक्षण कथा आहे. नागांचा राजा वासुकी याला एक भविष्यवाणी माहिती होती. एक दिवस जनमेजयाच्या सर्पसत्रामुळे नागवंशावर मोठं संकट येईल. त्यावेळी एका महान ऋषीमुळे नागवंशाचा विनाश तेथे थांबेल.
वासुकीला माहिती होतं की त्या संकटाचा सामना करण्यासाठी योग्य व्यक्तीचा जन्म होणं हे फार आवश्यक आहे. त्याच काळात जरत्कारु नावाचे एक महान ऋषी होते. ते अत्यंत तपस्वी होते आणि त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतलेला होता. पण त्यांच्या पितरांना मोक्ष मिळावा आणि त्यांच्या वंशाची परंपरा पुढे चालू राहावी यासाठी त्यांना विवाह करण्याची आवश्यकता होती. नागराज वासुकीची एक बहीण होती. तिचं नावही जरत्कारु होतं. वासुकीला माहिती होतं तिच्यापासून जन्माला येणारा पुत्र पुढे नागवंशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून त्याने आपली बहीण त्या ऋषीशी म्हणजे विवाह करण्यासाठी म्हणून दिली. त्यांच्या पोटी जन्माला आला आस्तिक मुनी. आस्तिकामध्ये दोन महान परंपरांचा संगम होता. वडिलांकडून ऋषी परंपरा आणि आईकडून नागवंश. त्यामुळे तो मोठा होत असताना त्याला धर्म, वेद आणि शास्त्रांचं ज्ञान जे आहे ते मिळत गेलं. पण त्याला आपल्या नागमातृ कुळाची सुद्धा तेवढीच जाणीव होती. आणि म्हणूनच जेव्हा जनमेजयाचा सर्पसत्र यज्ञ सुरू झाला तेव्हा नागवंशाचा विनाश थांबवण्याची जबाबदारी जणू त्याच्यावरच येऊन पडली. दरम्यान यज्ञाच्या अग्नीत एकामागून एक नाग पडत होते. वासुकी स्वतः घाबरला होता, कारण हा विनाश जर आता थांबवला नाही तर नागवंशाचं अस्तित्व तेथेच संपणार होतं. तेव्हा वासुकीने आस्तिकाला सांगितलं, आस्तिका, आता तुझ्याशिवाय आम्हाला कुणीच वाचवू शकत नाही. आस्तिकाने आपल्या मामाकडे पाहिलं आणि मनाशी एक निर्णय घेतला. तो जनमेजयाच्या यज्ञस्थळी जाणार होता. पण राजाच्या मनात सुडाची आग ही तेवढीच धगधगत होती जेव्हा ती पहिल्यांदा धगधगत होती. आताही त्याचं जे रूप आहे किंवा जेवढा त्रास त्याला पहिल्या वेळा झालेला होता ना, तर त्याच्या भावनांमध्ये कुठलाही बदल झालेला नव्हता. आपण जे म्हणतो ना, काळ हे प्रत्येक गोष्टीवरचं औषध असतं. तर हळूहळू जी जखम आहे तीही भरून निघते, बरी व्हायला येते. पण वडिलांच्या मृत्यूमुळे जनमेजयाच्या मनाला जी काही खोलवर जखम झालेली होती त्यातून जो काही सूड निर्माण झाला होता तो अद्याप सुद्धा कमी झालेला नव्हता. कारण त्याला प्रतीक्षा होती तक्षक नागाची, ज्याने स्वतः त्याच्या वडिलांना मारलेलं होतं. तर अशा राजाला एक तरुण ऋषी यज्ञ थांबवायला सांगणार होता. आता राजा त्याचं ऐकेल का? आणि आस्तिकाला जनमेजयाकडून अशी कोणती गोष्ट मागायची होती जी संपूर्ण नागवंशाचं भविष्य बदलणार होती ते पाहूया. मंडळी, एकीकडे जनमेजयाचा सर्पसत्र यज्ञ अधिकाधिक भयंकर होत चालला होता. एकामागून एक नाग मंत्राच्या प्रभावाने यज्ञाच्या अग्नीत ओढले जात होते. नागराज वासुकी सुद्धा चिंतेत होता, कारण आता तक्षकाचाही क्रम जवळ आलेला होता. आणि अशा वेळी आस्तिक मुनी यज्ञस्थळाकडे निघाले. आस्तिकांना माहिती होतं, मला हा यज्ञ थांबवायचा असेल तर केवळ विनंती करून उपयोग होणार नाही, मला राजाला धर्माची जाणीव इथे करून द्यावीच लागेल. ते यज्ञस्थळी पोहोचले. तिथे प्रचंड असा मोठा यज्ञ सुरू होता. मंत्रोच्चारांचा आवाज सर्वत्र घुमत होता. अग्निज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या आणि असंख्य नाग त्या अग्नीमध्ये पडत होते. हे दृश्य पाहून आस्तिकांच्या मनात करुणा निर्माण झाली. पण त्यांनी घाबरून किंवा रागाने राजाला काहीच सांगितलं नाही. ते शांतपणे जनमेजयाजवळ गेले. त्यांनी राजाची स्तुती केली, त्याच्या पराक्रमाचं आणि यज्ञाचं कौतुकही केलं. राजा आस्तिकांच्या विद्वत्तेने प्रभावित झाला. म्हणजे आस्तिक हे जे विद्वान होते, ऋषी होते, तर राजा त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित झाला. त्याने त्यांना म्हणालं, ऋषिकुमार, तुझ्या ज्ञानाने आणि तुझ्या बोलण्याने मी प्रसन्न झालो आहे. माग, तुला जे काही हवं आहे ते तू मागू शकतो. आस्तिकांना खरं तर याच क्षणाची उत्सुकता होती किंवा याच क्षणाची ते वाट बघत होते, कारण आता त्यांना राजाकडून वरदान मिळणार होतं. पण त्यांनी लगेच आपली मागणी सांगितली नाही. ते काही क्षण शांत राहिले, कारण ते काय मागणार होते यावर हजारो नागांचं भविष्य जणू अवलंबून होतं. आणि शेवटी आस्तिकांनी राजाला सांगितलं, राजन, मला एकच वर हवा आहे. जनमेजय म्हणाला, सांग, तुला काय हवं आहे? आस्तिकांनी शांतपणे उत्तर दिलं, राजन, हा सर्पसत्र यज्ञ आता थांबवा. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. राजाला तर धक्का बसला, कारण ज्यासाठी त्याने हा संपूर्ण यज्ञ सुरू केला होता तो यज्ञच थांबवण्याची मागणी त्याच्या समोर करण्यात आली होती आणि अजून जो मुख्य नाग होता तो त्याच्यामध्ये सापडलेला नव्हता.
राजाच्या मनात पुन्हा तक्षकाची प्रतिमा उभी राहिली. त्याला आठवलं, माझ्या वडिलांचा मृत्यू, माझा सूड, त्याचं काय? तो हा वर मागे घेऊ शकत नव्हता. जसा शाप जो असतो, शापवाणी जी असते ती कुणीही मागे घेऊ शकत नव्हतं त्या काळी. तसा जो वर असायचा तोही मागे घेण्याची परवानगी नसायची. पण या जनमेजयाचा राग काही अजूनही शांत झालेला नव्हता. आता एकीकडे दिलेलं वरदान आणि दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूचा सूड. जनमेजय नेमका कोणता निर्णय घेणार आणि तक्षकाचा जीव याच्यामुळे वाचणार का? हीच या कथेतील सर्वात निर्णायक अशी वेळ होती. बघूयात आता काय घडतंय. यज्ञस्थळी एका क्षणासाठी शांतता पसरली. आस्तिक मुनींनी मागितलेला वर अगदी स्पष्ट होता. राजन, हा सर्पसत्र यज्ञ आता थांबवा. पण जनमेजयाच्या मनात अजूनही वडिलांच्या मृत्यूबद्दलच्या सगळ्या आठवणी ताज्यातवान्या होत्या किंवा जिवंत होत्या. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तोच प्रसंग येत होता की तक्षकाने माझ्या वडिलांचा, राजा परीक्षिताचा जीव घेतला होता. त्याला वाटत होतं, मी हा यज्ञ थांबवला तर माझ्या वडिलांच्या मृत्यूचा सूड कसा बरं पूर्ण होणार? पण दुसरीकडे त्याने आस्तिकाला वरदान देण्याचं वचन दिलं होतं. राजासाठी हीच मोठी कसोटी होती. एकीकडे सूड आणि दुसरीकडे दिलेल्या शब्दांचं पालन. शेवटी जनमेजयाने काय केलं? आपल्या मनावरचा राग बाजूला ठेवला. त्याने निर्णय घेतला, आस्तिक मुनींना दिलेला शब्द मी मोडणार नाही. त्याने सर्पसत्र थांबवण्याची आज्ञा दिली. मंत्रोच्चार थांबले. यज्ञाची ज्वाला त्यामुळे शांत होऊ लागली आणि हजारो नागांचा होणारा विनाश तेथे थांबला. तक्षकाचाही जीव याच्यामुळे वाचला. ज्याने खरं तर राजा परीक्षिताला मारलं होतं तो नाग, बाकी म्हणजे ज्यांची काही चूक नव्हती ते त्या यज्ञामध्ये जळून मरून गेले, पण तक्षक मात्र वाचला होता. नागराज वासुकीला समजलं की आस्तिकामुळे आज नागवंश वाचलेला आहे. पण मंडळी, या कथेतला सगळ्यात मोठा विजय तक्षकाचा जीव वाचण्यात नव्हता. तो विजय होता सुडाच्या आगीमध्ये संपूर्ण निरपराध नागवंश जळून खाक होण्यापासून वाचला. जनमेजयाला आपल्या रागाची जाणीव झाली. एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा संपूर्ण वंशाला देणं योग्य नाही, हा विचार तेथे त्याच्या मनात निर्माण झाला. आणि इथेच ही कथा आपल्याला एक फार मोठा संदेश देऊन जाते. रागातून घेतलेला निर्णय अनेक निरपराध जीवांना शिक्षा देऊ शकतो, पण विवेकाने घेतलेला एक निर्णय संपूर्ण विनाश तेथेच थांबवू शकतो. आस्तिकाने शस्त्र उचललं नाही, कुणाशी युद्ध केलं नाही, ना त्याने कुणाला वाईट सुद्धा बोललं नाही. त्याने फक्त आपलं ज्ञान, संयम आणि योग्य वेळी मागितलेलं वरदान याचा चांगला उपयोग केला आणि म्हणूनच त्याचं नाव या कथेमध्ये अमर झालं. मंडळी, नागपंचमीशी या संपूर्ण घटनेचा संबंध नेमका कसा जोडला गेला? आज आपण नागपंचमीचा सण साजरा करताना या कथेतून कोणता धार्मिक आणि सुंदर असा संदेश घ्यायला हवा ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगते आणि व्हिडिओ थांबवते. मंडळी, जनमेजयाचा सर्पसत्र यज्ञ आस्तिक मुनींमुळे थांबला गेला आणि या आस्तिक मुनींमुळेच खरं तर संपूर्ण नागवंशाचे प्राण वाचले किंवा बाकी जे काही नाग गेले ते गेले, पण वरदानामुळे काय झालं की बाकीचे नाग वाचले. त्याच्यामुळे नागवंश तरी जिवंत राहिला आणि एका मोठ्या विनाशाला तिथे पूर्णविराम मिळाला. पण आता प्रश्न येतो, या कथेचा नागपंचमीशी काय संबंध? तर नागपंचमी ही नागदेवतेच्या पूजेचा पवित्र दिवस मानली जाते. या दिवशी आपण नागदेवतेचं स्मरण करतो, त्यांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करत असतो. या कथेकडे धार्मिक परंपरेच्या दृष्टीने पाहिलं तर एक सुंदर संदेश आपल्याला मिळतो. निसर्गातील कोणत्याही जीवाचा विनाकारण नाश आपण करू नये. जनमेजयाचा राग एका नागावर होता, पण त्या रागातून त्याने संपूर्ण नागवंशाचा नाश करण्याचा निर्णय घेतला होता. आस्तिक मुनींनी त्याला थांबवलं. म्हणजेच एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा संपूर्ण समूहाला देणं योग्य नाही. आणि आजच्या काळातही हा संदेश तेवढाच महत्त्वाचा आहे जो त्या काळात होता. नाग आपल्याला भीतीदायक वाटू शकतो, पण निसर्गाच्या साखळीमध्ये त्याचंही एक महत्त्वाचं आगळं वेगळं किंवा स्वतःचं असं स्थान आहे. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना आपण फक्त इच्छा मागू नये, तर निसर्गातील जीवांबद्दल करुणा, आदर हे ठेवण्याचा देखील संकल्प करावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नागपंचमी म्हणजे प्रत्यक्ष साप पकडून आणून त्याला त्रास देण्याचा हा दिवस मुळीच नाही, तर नागदेवतेची पूजा आपण प्रतिमा, चित्र किंवा मातीच्या नागमूर्ती समोर सुद्धा श्रद्धेने करू शकतो.
ज्याला आपण देव मानतो त्याच जीवाला त्रास देणं ही आपली खरी भक्ती नाही किंवा ही आपली संस्कृती देखील नाही. म्हणून या नागपंचमीला आपण नागदेवतेला मनापासून नमस्कार करूया, त्यांना प्रार्थना करूया, त्यांच्या प्रती आदरभाव देखील व्यक्त करूया आणि मनामध्ये एक सुंदर भावना ठेवूया. हे नागदेवता, जशी तुमची पूजा आम्ही करतो तसाच निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर ठेवण्याची बुद्धी तुम्ही आम्हाला द्या. कारण आपल्या शिवांच्या गळ्यातला दागिना म्हणून नागदेवतेची प्रचंड मोठी ओळख आहे. ही कथा आपल्याला सांगते, राग विनाश घडवू शकतो, पण संयम आणि विवेक हजारो जीव वाचवू शकतात. आणि म्हणूनच नागपंचमी ही केवळ नागपूजेची परंपरा नाही, तर निसर्गाशी आपलं नातं आठवण करून देणारा एक सुंदर असा धार्मिक दिवस आहे. निसर्गाशी आपलं जे काही नातं आहे त्याची आठवण करून देणारा नागपंचमी सारखा सुंदर मनमोहक दिवस कुठेच नाही. कारण पावसाळा बरेच दिवस झाले सुरू झाला, भरपूर पाऊसही पडला आणि आपली पृथ्वी, सगळी सृष्टी ही हिरवळीने नटलेली आहे. जणू काही तिला तिचं जे खरं सौंदर्य आहे ते पावसाळ्यामध्येच प्राप्त होत असतं. आणि आपण बाहेर जरी बघितलं आपल्या घरातून तरी आपलं मन जे आहे ते त्या हिरवळीमुळे सुखावून जातं. तर मंडळी, हा होता नागपंचमीचा सुंदर असा व्हिडिओ. त्यानिमित्ताने मी तुम्हाला जी बोधप्रद अशी कथा सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. सांगण्यासारखं भरपूर काही आहे, कारण पुराण कथा आपल्या भरपूर विस्ताराने आहे, पण मग सगळंच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही. त्याच्यामुळे भरपूर गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे जितकं आपल्याला शॉर्टमध्ये पण व्यवस्थितरित्या समजावून सांगता येईल तशी मी ही कथा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी, पुराण कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ इथे देऊन, कारण आजकालचं युग जे आहे ते धावपळीचं आहे, पण सणाच्या निमित्ताने का होईना तुम्ही आपली ही कथा शेवटपर्यंत ऐकली, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय.